रावेर पंचायत समितीत जन्म दाखला मिळविण्यासाठी नागरिकांचे हाल। रावेर पंचायत समिती कार्यालय येथील जन्माची नोंद काढण्यासाठी गेले असता लोकांना जन्माची नोंद मिळत नाही। संबंधित अधिकारी एक महिना नोंद देत नाही। लोकांनी संताप केला आहे। तेथे उपस्थित असलेले मोरे साहेब यांनी सांगितलं, माझ्याकडे चावी नाही। संबंधित अधिकारी व व्हिडिओ मॅडम हे याकडे दुर्लक्ष करत आहे। दाखले मिळण्याची वेळ दुपारी 3 ते 6 लिहिलेली आहे। मात्र संबंधित पंचायत समिती मुख्यमंत्र्याचा लाडक्या बहिणीला वारंवार कार्यालयाच्या चक्रा मारूनही दाखले मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे। जितू कोळी, दिव्य महाराष्ट्र न्यूज, रावेर। जे आपले जन्म मृत्यूचे दाखले देणारे सकाळची वेळ असते का दुपार 22च्या असते का दुपारी संध्याकाळची असते? 15 दिवसापासून लोक याच्या अवती फिरताय। हे काही लोक पाहणार आहे। दाखल्यासाठी फिरतोय आम्ही। महिना झाले, 2 महिने झाले फिरत आहे लोक। तुम्हाला जन्माचे दाखले मिळता नाही का तुम्हाला? नाही। किती दिवसापासून फिरताय तुम्ही? महिना झाले, अजून पण मिळला नाही तुम्हाला? नाही। अच्छा, अजून कोणाला सांग बोलायचं का? 4 दिवसांनी टायमिंग काय आहे? टाइम नाही माहित ना, काही नाही। 6 वाजता बोलवलं लोक येतात, वापस जात आहे। टायमिंग वगैरे ते 3 ते 6 कोणतं आहे? असं कामाला जायचं की इकडे यायचं? कोणी कागदपत्र काही मागताय, कोणी काही मागताय। याचा निर्णय झाला पाहिजे ना। सरकार काय काढलं योजना, काढतं योजना। मागच्या 24/6 पासून अर्ज द्यायला ओके। कामाची वेळ 9 ते 6, तरी पण 3 ते 6 लावून ठेवलाय त्यांनी बोर्ड। तिथे बंद आहे ताला। काय कामाचा वेळ? आम्ही येतोय, भुकेलेत आलेले इथपर्यंत बसतोय, काय वापस जातोय, काहीच नाही फायदा आमचावाला। 1 महिना झाले लोक बाहेर पैसे होऊन गेलेले आहे आणि साहेब लोक जे कागदपत्रे असतात ते गायब करून टाकतात। म्हणतात डबल होते त्या, असं सांगतं, बोलत नाही। आमचे दाखवता उलट की आमच्याकडे तुम्ही बोलू नका। आमचे कामं होता नाही। लोकांनी आहे महिलां बाहेर शाखापासून संध्याकाळ फिरतात। यांचे काय आहे? सगळे साहेब लोक कोणी कुठे बेचते तर कोणी कुठे बेचते। हे काय असं? 3-4दा अर्ज दिलाय मी। अर्ज दिला हँडिकॅप असून माझ्या काम होत नाही आहे। 1 तारखेपासून 8 दिवसात परत येणं पडते, 2-4 दिवसात आले की आजारी पडले, आज सुट्टीवर आहे। कसे सुट्टी? रविवारच्या दिवस नाही, असं तुम्हाला सुट्टी सांगता।